नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण? नक्कीच स्वामी कृपेने आपण सगळे छान असणार. बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास होळीनंतर मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. त्याचे काही कारणं आहेत. मी जरा मागे बोललो होतो, शाळेचे कामं असतात ना, कारण परीक्षा होती आणि परीक्षेचा सगळा तो जो लोड होता तो एकत्र आल्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही बऱ्याच दिवसापासून. त्याबद्दल क्षमस्व. अ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ, की काही असा खास विषय देखील नव्हता, की जो आपल्यासोबत शेअर करावा. जेव्हा काहीतरी खास आणि आपल्यासाठी महत्त्वाची माहिती असते, मी फक्त तेव्हा आणि त्याच विषयावर व्हिडिओ बनवत असतो. आणि तसा कुठली गोष्ट नसल्याकारणानेही व्हिडिओ गेल्या काही दिवसापासून नाही आहे चॅनलला आपल्या. ठीक आहे. तर आज आपल्यासाठी काय ना एक विशेष व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. रहस्य सुखी जीवनाचे, जसं की आपण थंबनेल पाहिलेलं असेल. तर रहस्य सुखी जीवनाचे या नावाची एक 7 ते 8 व्हिडिओंची अंदाजे एक सीरीज मी अपलोड करणार आहे. दररोज म्हणजे 1-2 दिवसाआड म्हणा किंवा डेली जसं जमलं तसं. एक व्हिडिओ पोस्ट होणार आहे एका विषयावर. हं. तर काय असतं ना बघा, आपल्याला सगळ्यांना माणसाचा पूर्ण जीवनाचा प्रवास हा कशासाठी असतो? तर जीवन सुखी करण्यासाठी. प्रत्येक मनुष्याला वाटतं, की आपलं पारिवारिक जीवन, आपला सांसारिक जीवन, आपला संसार हा सुखाचा व्हावा, जीवन सुखकर. प्रत्येकाची अपेक्षा फार मोठी धनवान होण्याची नसते, पण प्रत्येकाची अपेक्षा सुखी जीवनाची नक्कीच असते. पण आता हे सुखी जीवन म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या आपल्या मते काय आहे? ठीक आहे. तर बघा, साधारण आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरभरून यश मिळत राहावं. ठीक आहे. ऐश्वर्य, समृद्धी आपल्या जीवनात, घरात नांदत राहावी. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे असायला पाहिजे. आपल्याला संतान सुख मिळावं. ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी करून आपल्या जीवनात आपल्याला गुरुसेवा घडावी. एवढ्या गोष्टी जर आपल्या आयुष्यात आपल्याला मिळत असतील, तर माझ्या मते यालाच सुखी जीवन असं म्हणतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं सुखी जीवन आपल्याला लाभावं असं प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येकाला ते लाभत नाही. याची काही कारणं असतात. ठीक आहे. तर साधारणपणे एक सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी स्ट्रेस फ्री, कुठल्याही प्रकारचं ताणतणाव रहित जीवन जगण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टींची ही सीरीज असणार आहे, रहस्य सुखी जीवनाचे. आणि ह्या सीरीजच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सुखी जीवन जगण्यासाठी आपल्याला ज्या काही 7 ते 8 गोष्टी जीवनात प्रत्येकाला करायला पाहिजे, त्या प्रत्येक एका विषयावर एक व्हिडिओ असणार आहे. जसा की आजचा आपला व्हिडिओ त्यातल्याच एका विषयावर आहे आणि तो विषय म्हणजे आपल्या घरातील देवघर किंवा आपला देवारा. ठीक आहे. आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक सेवेकऱ्यांचे प्रश्न ह्याच विषयावर येत असतात. तेव्हा ह्या निमित्ताने सगळ्यांचा हा प्रश्न सुटेल आणि आपल्या या सीरीजमधलाही सगळ्यात महत्त्वाचा, अत्यंत उपयोगी व्हिडिओ हा असणार आहे. याचं कारण सांगतो. आपलं जीवन सामाजिक असेल, पारिवारिक असेल, ठीक आहे. तर जे काही आपण जीवन जगत आहोत, तर आपल्या जीवनाचा पाया किंवा आपल्या जीवनाचा ऊर्जा स्रोत, आपल्या ऊर्जेचा स्रोत म्हणजे आपलं देवघर. आपलं देवघर काय आहे, कसं आहे, इथून आपल्या जीवनाला ऊर्जा मिळत असते. जर का तुमचं देवघर हे अगदी व्यवस्थित असेल आणि सकारात्मक त्याच्यातून व्हायब्रेशन्स निघत असतील, तर तुमचं जीवन हे नक्कीच सुखकर होणार आहे, सकारात्मक होणार आहे. परंतु तेच देवघर जर अज्ञानाने, आपल्याला माहिती नसल्यामुळे, जर आपण चुकीच्या पद्धतीने किंवा आपल्याला हवं त्या पद्धतीने, आपल्या सोयीनुसार, डेकोरेटिव्ह वेजनुसार आपण जर करत असणार, तर मात्र त्याचे परिणाम आणि त्याचा त्राससुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच भोगावा लागतो. त्याचं कारण तुम्हाला कळत नाही, की असं का होतं. डेकोरेटिव्ह मी याच्यामुळे बोललो, कारण की आजकाल आपण जे जीवन जगत आहोत, तर आजच्या आपल्या या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला डेकोरेटिव्ह आणि आपल्या पद्धतीने किंवा आपल्या सोयीनुसार करायला बघतो.
आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक घरं, अनेक परिवार असे आहेत की ज्यांना एक प्रॉपर देवघर म्हणजे काय हे देखील माहिती नाही आहे. अनेक लोक नवीन घर बनवतात, फर्निचर बनवतात, त्यावेळेस देवघर सहज कुठेही आपल्या सोयीनुसार कुठे चांगलं दिसेल, तर ते एक डेकोरेटिव्ह वेमध्ये करून घेतात आणि तिथे कुठल्यातरी एका देवाची मूर्ती किंवा फोटो लावून आपल्या पद्धतीने म्हणतात की आमचं हे देवघर आहे. ठीक आहे. हे बघा, बरेच जणांचं असं मत असतं की देवाला भोळा भाव फक्त पाहिजे असतो, देव फक्त भाव बघतो. हे खरं आहे, पण आहे ना आपण खूप गोष्टींचा ना अर्थ खूप चुकीचा घेतो. देवाला भोळा भाव नक्की पाहिजे आहे, परंतु एक लक्षात घ्या, ज्या देवाने आपल्याला घर दिलेलं आहे, आपल्याला छत्र दिलेलं आहे, तर त्या घरामध्ये जर आपण त्या देवालाच योग्य स्थान दिलं नाही, तर तुम्हाला सुख, शांती, समाधान कसं मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चुकीच्या पद्धतीने देवघर जरी मांडत असणार ना, तर त्याच्याने एक वास्तुदोष तयार होतो आणि तो वास्तुदोष तुम्हाला छळत राहतो, त्रास देत राहतो. तुम्हाला कळून येत नाही होतं काय. ठीक आहे. थोडक्यात अगदी सांगतोय. आता आपण मूळ विषयावर येत आहोत की मग देवघर नेमकं असायला कसं पाहिजे. तर बघा, मी आज तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगतोय ना त्या व्यवस्थित लिहून घ्या आणि एक एक गोष्ट या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. मी ज्या गोष्टी सांगतोय या सगळ्या आपल्याला दिंडोरी प्रणीत आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रावर किंवा प्रत्यक्ष दिंडोरीला जरी आपण गेलात प्रधान केंद्रावर, तर त्या ठिकाणी आपल्याला ही माहिती मिळते आणि ही माहिती आपण दिंडोरी प्रणीत मार्गानुसारच ज्ञानदान भाग 3 हा जो ग्रंथ आहे, या भाग 3 असेल, भाग 1, 2 या सगळ्या ग्रंथांमधून आलेलं हे ज्ञान आहे. स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींद्वारे आलेलं हे ज्ञान आहे आणि याचा वापर जर आपण जीवनात केला तर नक्कीच आपलं जीवन सुखी होणार आहे, यात तीळमात्रही शंका नाही आहे. ठीक आहे. तेव्हा मी हे आपल्याला जे सांगतोय हे माझ्या मनाचं सांगत नाही आहे, याच्या मागे अभ्यास आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्या घरातील देवघर हे कसं असायला पाहिजे. तर पहिली गोष्ट तर बघा, ज्या घरात देवघर नसतं किंवा देवपूजा नित्य होत नाही, तर ते घर आणि ते जीवन असुरी जीवन म्हटलं जातं. ठीक आहे. तर आपल्याला असुरी जीवन जगायचं नाही आहे. आपल्या घरात आपल्याला प्रॉपर देवघर मांडायचं आहे आणि देवघर कसं मांडायचं आहे, तर सुरुवात करूया की देवघर नेमकं असलं कशाचं पाहिजे, म्हणजे कुठल्या मटेरियलचं असलं पाहिजे. तर लक्षात घ्या, देवघर हे शक्यतोवर लाकडीच असायला पाहिजे. शक्यतोवर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 99.99% लाकडीच देवघर असायला पाहिजे आणि त्यात पण कुठल्याही लाकडाचं देवघर चालत नसतं. शक्यतोवर आपण शेवणचं म्हणा किंवा शिसम म्हणा किंवा सागचं म्हणा. ठीक आहे. शेवणच्या लाकडाचं किंवा शिसमच्या लाकडाचं किंवा सागच्या लाकडाचं यापैकी कुठल्या तरी लाकडाचंच देवघर असायला पाहिजे. आणि हे देवघर विकत घेताना किंवा बनवून घेताना पण आपल्याला काळजी घ्यायची असते. कुठलंही सहज आपण मार्केटमध्ये गेलो आणि आकर्षक देवघर आपल्याला बऱ्याच ठिकाणी बनवलेले दिसतात. त्याच्यामागे कुठलंही शास्त्र नसतं, कुठलाही अभ्यास नसतो. तर आपल्या पद्धतीने ते बनवलेले असतात. डेकोरेटिव्ह जे छान असतात दिसायला, त्याच्याकडे आपण जास्त अट्रॅक्ट होतो आणि इथेच आपण चुकतो. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण आपलं राहायचं घर बनवतो ना किंवा आपण जेव्हा प्लॉट घेतो घर बांधण्यासाठी, तर बघा त्याच्या वेळेसही आपण आय आणि व्यय जो असतो म्हणजे त्याची लांबी, रुंदी, माप त्या प्लॉटचं आणि घर बनवताना घराचं आपण बघतच असतो ना. ओके. तर ज्याप्रमाणे आपल्या घराला आय आणि व्यय हे ठरलेलं आहे, त्याप्रमाणेच आपल्या घरातील देवघराला सुद्धा आय व्यय हा ठरलेला असतो. त्याची एक निश्चितच साईज असते. तर साधारणपणे शास्त्रीयदृष्ट्या जर पाहिलं तर आपल्याला 3 साईजमध्ये आपण देवघर आपलं बनवून घेऊ शकतो. ठीक आहे. वरील लाकडांचं, एक तर शेवण, शिसम किंवा सागवानी लाकडाचं 3 साईजमध्ये. एकतर आपण 17x17 इंची, ठीक आहे, किंवा एकतर थोडं मोठं पाहिजे तर मग 21x21 इंची हे मध्यम असतं. 17x17 हे लहान साईज आहे. मध्यम साईज थोडी त्याच्यापेक्षा मोठी तर ती असते 21x21 इंच आणि सगळ्यात मोठी आपल्याला आणखीन मोठं हवं असेल तर जास्तीत जास्त 25x25 इंची. ठीक आहे. आता हे 25x25 किंवा 17x17, 21x21 म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आपल्याला 21x21 इंची देवघर बनवायचं आहे, तर 21x21 म्हणजे त्याची लांबी, रुंदी सगळ्या बाजूंनी त्याची लांबी आणि सगळ्या बाजूंनी त्याची रुंदी ही किती असायला पाहिजे, 21 इंची असायला पाहिजे. 25x25चा बनवायचा तर मग त्याच्या सगळ्या बाजू किती, 25 इंचाच्या, सेम 17 इंचीसाठी. ठीक आहे. तर या पद्धतीने
तीनच आकारामध्ये आपलं देवघर याच आय आणि व्यय मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हे झालं देवघराच्या आकाराविषयी. आता त्या देवघरामध्ये जेव्हा आपण पायऱ्या ठेवणार आहोत तर पायऱ्याही आपण कितीही ठेवायच्या नसतात. एकतर तुम्ही 3 पायऱ्या ठेवू शकतात मोठ्या मोठ्या, किंवा 5 पायऱ्या ठेवू शकतात. ठीक आहे, 3 किंवा 5 पायऱ्या एवढ्या आपण ठेवू शकतो. 4, 2, 6 किंवा 5 पेक्षा जास्त अशाही ठेवू नये. 3 पायऱ्या ठेवा एकतर हवं तर, आणि जास्त आपल्याकडे असेल देव जर जास्त असतील तर मग आपण 5 पायऱ्या ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आता 3 ते 5 पायऱ्या ठेवल्या, या आयवेमध्ये देवघर आपण बनवून घेतलं. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो की त्या देवघरामध्ये आपण जेव्हा आपल्या घरातले देव मांडतो तर ते देव मांडतानाही कसे मांडायचे याचाही क्रम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवघरामध्ये कोणते देव असायला पाहिजे याचंही शास्त्र आहे, यालाही नियम आहेत. ठीक आहे, आपल्या देवघरामध्ये अनेक देवांच्या मूर्ती आणि अनेक देवांचे फोटो असतात, जे आपण सहज कुठेही जातो, तीर्थक्षेत्री जातो, दर्शनाला जातो, तर त्या ठिकाणी आपल्याला आवडलं म्हणून आपण सहज मूर्ती घेऊन येतो किंवा फोटो घेऊन येतो, किंवा कोणीतरी आपल्याला गिफ्ट दिलेलं एखादी मूर्ती सहज आपण देवघरात मांडतो. ह्या चुका कृपया करू नका, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. अनेक लोक ही गोष्ट मानत नाही. जे मानत नाही तो त्यांचा प्रश्न, ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात. मी कोणालाही जबरदस्ती करत नाही आहे. मी फक्त आपल्याला ते ज्ञान सांगतोय जे आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींच्या अनेक वर्षांच्या परंपरागत त्यांच्या पिढीजात अभ्यासातून मिळालेलं जे ज्ञान आहे, आणि ज्याच्यामुळे हजारो लोकांचे जीवन आज सुखी झालेले आहेत, माझ्या स्वतःसहित मी हे सांगतोय. तर तेच ज्ञान आणि तीच माहिती मी आपल्याला पोहोचवतोय. ज्याला नसेल पटत तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न, परंतु कृपया आपण सगळे, ज्याला एक सुखी जीवन पाहिजे आहे तर त्याने ही माहिती नक्की नीट ऐकायची आहे. देवघर या पद्धतीने बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यात कोणते देव ठेवायचे असतात आणि कशा क्रमाने ठेवायचे असतात हे ऐकून घ्या. तर बघा, समजा जर आपलं देवघर एक साधारण आपण पूर्ण 5 पायऱ्यांचं घेऊया. जर 5 पायऱ्यांचं देवघर असेल तर आपल्या देवघरात कुठले देव कुठल्या क्रमाने ठेवायचे हे एक एक करून मी सांगणार आहे. ओके, चला. पहिले, आपल्या घरातील देवघरातील जी पहिल्या क्रमांकाची वरची पायरी असते, सगळ्यात वरची पहिली पायरी, तर त्या पायरीवर काय असायला पाहिजे, तर बघा, त्या पायरीवर प्रथम आपल्या स्वामी महाराजांचा एक फोटो, आणि त्या फोटोच्या समोर त्याच पायरीवर फोटो टेकून ठेवायचा देवघराला, आणि त्याच पायरीवर फोटोच्या खाली महाराजांची, स्वामींची छोटी पितळी मूर्ती, पितळीच आणि भरीव मूर्ती. ठीक आहे, जी तिची पण साईज आपल्या अंगठ्यापेक्षा किंवा आपल्या या पहिल्या बोटापेक्षा मोठी मूर्ती असायला नको. म्हणजे साधारण 3 इंचापेक्षा मोठी महाराजांची किंवा कुठल्याच देवाची मूर्ती ठेवत नाही देवघरामध्ये, हे लक्षात घ्या. तर 3 इंचापेक्षा लहान किंवा फार फार 3 इंची स्वामींची मूर्ती त्या फोटोसमोर ठेवायचं. पहिल्या पायरीवर देवघराच्या एवढंच असायला पाहिजे, स्वामींचा फोटो आणि त्या फोटोच्या खाली स्वामींची मूर्ती आसनावर बसवलेली व्यवस्थित. ठीक आहे, तर हे आपण जेव्हा करतो तेव्हा आपण आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आपल्या देवघरात ठेवत असतो. म्हणजे आपल्या जीवनात आणि आपल्या देवघरात स्वामींना आपण प्रथम स्थान दिलेलं असतं, जे अति आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचं देवघर पूर्ण होत नाही, हे लक्षात घ्या. स्वामी म्हणजे हे परब्रह्म तर आहेतच, परंतु ते या कलियुगातले गुरु आहेत सगळ्यांचे, आणि गुरुशिवाय कुणाचंही आयुष्य, जीवन पूर्ण होऊ शकत नाही. हे शाश्वत सत्य आहे, लक्षात घ्या. म्हणून प्रथम स्थानावर आपल्या महाराजांना स्थान द्यायचं आहे पहिल्या पायरीवर. ते झालं. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या दुसऱ्या पायरीवर, आता बघा, दुसऱ्या पायरीवर काय ठेवायचं आहे आणि कसं ठेवायचं, कोणत्या दिशेला ठेवायचं. तर दुसऱ्या पायरीवर स्वामींच्या डाव्या हाताला, कुठे, स्वामींच्या डाव्या हाताला. आता एक गोष्ट इथे तुम्ही नीट ऐका, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. पहिली गोष्ट, तर आपण जेव्हा देवघर मांडणार आहोत आपल्या घरामध्ये, तर आपल्या देवघराचं तोंड कोणत्या दिशेला असायला पाहिजे, तर आपल्या देवघराचं तोंड घरामध्ये हे पश्चिम दिशेलाच असायला पाहिजे. देवघराचं तोंड कुठे असायला पाहिजे, पश्चिम दिशेला. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा देवघरासमोर पूजा करायला बसू तर आपलं तोंड येईल पूर्वेला आणि देवांचं तोंड यायला पाहिजे पश्चिमेला. या पद्धतीने पहिले
लक्षात घ्या, देवघर याच दिशेने मांडायचं आहे. आता देवघर कुठल्या ठिकाणी असायला पाहिजे आणि कुठल्या दिशेला असायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. देवघर जर चुकीच्या जागी आपण मांडलं तर अत्यंत मोठा वास्तुदोष तयार होतो, हे लक्षात घ्या. शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसारही देवघराची सगळ्यात योग्य जागा म्हणजे आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा असतो. कोणता कोपरा? ईशान्य कोपरा. आता हा ईशान्य कोपरा म्हणजे कोणता? तर आपल्या घराची जी पूर्व दिशा असते आणि उत्तर दिशा यांच्या मधोमध असणारा जो कोपरा असतो, पूर्व आणि उत्तरच्या मधला कोपरा, ओके, तो असतो आपला ईशान्य कोपरा. आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यावरच आपलं देवघर ठेवायचं आणि ते देखील कुठे? पश्चिमेला देवांचं तोंड असायला पाहिजे, आपलं तोंड यायला पाहिजे पूर्वेला पूजा करत असताना. ह्या पद्धतीने देवघर ठेवल्यानंतर दुसऱ्या पायरीवर आपल्याला काय करायचं आहे? स्वामी महाराजांचा आता डावा हात जिकडे येईल. आता बघा, तुम्ही जर देवांचं तोंड आपलं पश्चिमेला आहे म्हणजे स्वामींच्या फोटोचं आणि मूर्तीचं तोंड कुठे? पश्चिमेला. तर त्यावेळेस स्वामींच्या डाव्या हाताला म्हणजेच कुठली दिशा आली? ती आपल्या घरातली दक्षिण दिशा. ठीक आहे. तर स्वामींच्या डाव्या हाताला म्हणजे दक्षिणेला आपल्या घरातील कुलदेवीचा टाक आपल्याला ठेवायचा आहे. कुलदेवीचा टाक म्हणजे चांदीचा टाक असतो. जसं की आता आमची देवता आहे तुळजापूरची तुळजाभवानी. ठीक आहे, आपण बघू शकता. तर हा असा टाक आहे जो आम्ही बनवून घेतलेला आहे. या पद्धतीने बघा, त्याला स्टँड येतं म्हणजे तो आपल्याला असा ठेवता येतो व्यवस्थित देवघरामध्ये. ठीक आहे. तर हा अशा प्रकारे देवीचा टाक कुठे ठेवायचा आहे तुम्हाला? स्वामींच्या डाव्या हाताला म्हणजे दक्षिण दिशेला आपल्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या हाताला म्हणजे आता ती आली उत्तर दिशा. तर स्वामींच्या उजव्या हाताला आपल्याला कुलदेवतेचा म्हणजेच आपल्या खंडेराव महाराजांचा, अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत एकच आहे है ना, जेजुरीचे आपले खंडेराव महाराज. हे बघा, हा खंडेरावांचा टाक आम्ही बनवून घेतलेला आहे. आता खंडेरावांचा टाकाचं एक वैशिष्ट्य असतं, बरेच लोक भैरोबाचा टाक खंडेरावाचा टाक म्हणून आपल्याला देत असतात बनवून आणि आपल्याला ती माहिती नसल्यामुळे आपण फसतो आणि याचा त्रासही आपल्याला होतो. परंतु लक्षात घ्या, खंडेरावांचा टाक आणि भैरोबाचा टाक वेगवेगळा असतो. हे बघा, या ठिकाणी आपण जे बघताय हा टाक आहे. आता मी आपल्याला याच्यातला फरक कसा ओळखायचा ते सांगतो. आता हा टाक जो आपण बघताय तर याच्यामध्ये बघा, या ठिकाणी इथे जिथे माझा बोट आहे या ठिकाणी आपल्याला एक नागाची फण सारखं दिसत असेल. दिसतो एक नाग आपल्याला दिसतोय ना, ही नागाची फण आहे. घोड्यावरच बसलेले आहेत ते आणि खाली नाग आहे. तर हा खाली नाग जो असतो तर हे भैरोबा असतात. ठीक आहे. आणि खंडेरावांचा टाक जर आपण बघणार तर ते त्याच पद्धतीने आहेत. घोड्यावर खंडेराव आहेत. ठीक आहे. आणि खाली मात्र त्यांच्या बघितलं तर या ठिकाणी एक कुत्रा असतो. कुत्र्याचं एक प्रतिमा या ठिकाणी असते. तर इथे खाली जर कुत्रा असेल म्हणजे हे खंडेराव आहेत. बरेच जे टाक बनवणारे मंडळी असते तर ते आपल्याला खंडेराव 2-2 बनवून देतात किंवा दोघंही भैरोबा बनवून देतात. असे खूप लोकांच्या घरात टाक आहेत. बऱ्याच जणांचे फोन येतात मला. तर ही चूक आपल्याला माहिती नसते. आपल्या अज्ञानामुळे लोक आपल्याला बनवून देतात आणि आपण ते सहज आपल्या घरामध्ये ठेवतो. पण याचा त्रास आपल्याला खूप प्रचंड होतो पुढे जीवनात, लक्षात घ्या. है ना, पिढ्यानपिढ्या त्रास चालत राहतो मग माहिती नाही पडलं तर. म्हणून सांगतोय, हे टाक आधी व्यवस्थित बनवून घ्यायचे आणि त्यानंतर दुसऱ्या पायरीवर मी सांगत होतो आपल्याला स्वामींच्या डाव्या हाताला म्हणजे दक्षिण दिशेला प्रथम आपण असा कुलदेवीचा टाक ठेवला. कुलदेवी ही 4च असतात. 4च आपले शक्तिपीठ आहेत. ठीक आहे. आपली तुळजापूरची भवानी आई आहे, माहूरची रेणुका आहे, ठीक आहे, वणीची सप्तशृंगी आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी. ठीक आहे. हे 4च आहेत शक्तिपीठ आपले आणि या 4 पैकीच कुठली तरी आपली कुलदेवी असते, हे लक्षात घ्या प्रथम. तर कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे दुसऱ्या पायरीवर स्वामींच्या डाव्या हाताला दक्षिणेला. त्याच्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या हाताला म्हणजे उत्तर दिशेला आपल्याला प्रथम काय ठेवायचं आहे तर आपल्याला प्रथम कुलदेवतेचा म्हणजे खंडेराव महाराजांचा टाक पूर्ण टोकाला दुसऱ्या पायरीवर उत्तरेला प्रथम. ठीक आहे. हा खंडेराव महाराजांचा टाक ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी
ठीक आहे. म्हणजे उत्तरेला प्रथम खंडेराव महाराजांचा ठेवला, त्यांच्या शेजारी आता कुठला ठेवायचा आहे? भैरोबांचा टाक ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे खंडोबा आणि भैरोबा दोघं आले स्वामींच्या फोटोच्या आणि मूर्तीच्या उजव्या हाताला, उत्तरेला डाव्या हाताला कोणाचा टाक? कुलदेवीचा टाक. ठीक आहे. या पद्धतीने तुमची दुसरी पायरी असायला पाहिजे देवघराची. त्याच्यानंतर पायरी क्रमांक 3 वर, तिसऱ्या पायरीवर, आता हे नीट ऐका, हे खूप महत्त्वाचं आहे देखील. तर तिसऱ्या पायरीवर आपल्याला आता बाकीचे देव आपले ठेवत जायचे आहेत आणि कुठले, जेवढे देव मी सांगतोय एवढेच देव आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या घरात असायला पाहिजे. इतर ज्या मूर्त्या आणि फोटो असतील तर ती अनावश्यक आहेत. तुम्ही जेव्हा दिंडोरी प्रणित केंद्रावर प्रश्नोत्तर करायला जाणार त्यावेळेस मी हे जे देव आपल्याला सांगतोय यांच्या व्यतिरिक्त इतर सगळे देव आपल्याला विसर्जित करायला सांगितले जातात, हे लक्षात घ्या. तर आता तिसऱ्या पायरीवर देव आपल्याला ठेवत जायचे आहेत दक्षिणेकडून उत्तरेकडे, म्हणजे स्वामींच्या डाव्या हाताकडून सुरुवात करू आणि स्वामींच्या उजव्या हाताकडे आपण देव मांडत जाणार आहोत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग आता तिसऱ्या पायरीवर सगळ्यात प्रथम दक्षिणेला स्वामींच्या डाव्या हाताला सगळ्यात प्रथम तिसऱ्या पायरीवर काय ठेवायचं आहे? तर त्या ठिकाणी आपण आपल्या घरातील डाव्या सोंडेचा गणपती जो असेल, ठीक आहे, गणपतीची भरीव पितळी मूर्ती डाव्या सोंडीची, ती आपण सगळ्यात प्रथम तिसऱ्या पायरीवर स्वामींच्या डाव्या हाताला ठेवायची. ती मांडली की तिच्या शेजारी उजवीकडे, आता आपण डावीकडून उजवीकडे येतोय. ठीक आहे, गणपती प्रथम मांडला डाव्या हाताला, त्याच्यानंतर त्या गणपतीच्या उजव्या हाताला म्हणजे गणपतीच्या शेजारी आपल्याला बाळकृष्णांची जी मूर्ती असते तर ती असायला पाहिजे. पितळीच, सगळ्या मूर्त्या पितळीच असायला पाहिजे. बाळकृष्णांची मूर्ती, त्या बाळकृष्णांच्या उजवीकडे आता परत एक छोटीशी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये तांदूळ भरायचे, त्या तांदळामध्ये अन्नपूर्णेची जी पितळी मूर्ती असेल तर ती त्या तांदळामध्ये वाटीत ठेवायची आहे. ठीक आहे, अन्नपूर्णेची मूर्ती कधीही खाली ठेवू नका. ती अन्नपूर्णा आहे, ती समृद्धीमध्येच असायला पाहिजे, धान्यामध्येच असायला पाहिजे. छोटीशी वाटी घ्यायची, तांदूळ तिच्यात भरायचे, त्यात ती मूर्ती रोवायची आहे, ती तशीच ठेवायची नेहमी. आणि दर पौर्णिमेला, ठीक आहे, पौर्णिमेला हे तांदूळ बदलायचे. पौर्णिमा ज्या दिवशी आली की हे तांदूळ काढून घ्यायचे, त्या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता किंवा तुम्ही जो काही स्वयंपाक, भात करताय, खिचडी करताय त्यामध्ये वापरू शकता, ते खाऊन घ्यायचे, परंतु वाया नाही घालायचे. आणि दुसरे तांदूळ त्या वाटीमध्ये पौर्णिमेला ठेवायचे, पुन्हा पुढच्या पौर्णिमेला ते तांदूळ बदलून घ्यायचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. सो तिसऱ्या पायरीवर दक्षिण दिशेला स्वामींच्या डाव्या हाताला सगळ्यात प्रथम आपण ठेवला डाव्या सोंडेचा गणपती, त्यांच्या शेजारी ठेवले बाळकृष्ण, बाळकृष्णांच्या उजवीकडे ठेवले आपली अन्नपूर्णेची मूर्ती, ठीक आहे, तांदळामध्ये, या पद्धतीने. आणि आता सगळ्यात शेवटची गोष्ट त्या तिसऱ्या पायरीवर की अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला, उत्तरेकडे आपण जातोय आता, अगदी उत्तर टोकाला स्वामींच्या उजव्या हाताला तिसऱ्या पायरीवर आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड, शिवलिंग, भरीव शिवलिंग, ज्याला कुठल्याही प्रकारचा नाग म्हणा, डमरू म्हणा, असं काहीही नाहीये. हे बघा, याच पद्धतीची शिवलिंग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजे. भरीव आहे, अगदी बघा, तुम्ही बघू शकता खालून पितळी आहे आणि अगदी भरीव पिंड. तर ही कुठे ठेवायची आहे? तिसऱ्या पायरीवर अगदी उत्तरेला, म्हणजे स्वामींच्या उजव्या हाताला, स्वामींच्या उजव्या हाताला. ओके, आणि ही पण कशी ठेवायची, हिचा नियम लक्षात ठेवा. या शिवलिंगाचं, ही जी धार तुम्हाला दिसते ना पाण्याची गळती, तर हिचं तोंड उत्तर दिशेला असायला पाहिजे. ही चुकीच्या दिशेला, पश्चिमेला, दक्षिणेला कुठेही ठेवत नाही. या आपण इव्हन महादेवाच्या मंदिरात जरी गेलं ना, कुठल्याही जगात असं कोणतंही महादेवाचं मंदिर नाही की याची धार उत्तर दिशा सोडून कुठे इतरत्र असेल. ही नेहमी कुठे असायला पाहिजे? उत्तरेलाच असायला पाहिजे. आपल्या देवघरातही उत्तर टोकाला तिसऱ्या पायरीवर बिलकुल उत्तरेला, आणि याची धार उत्तरेलाच असली पाहिजे. या पद्धतीने तुमची तिसरी पायरी डावीकडून उजवीकडे काय झाली? पूर्ण झाली. ठीक आहे, या पद्धतीने तिसरी पायरी केल्यानंतर पायरी क्रमांक 4 वर काय तुम्ही ठेवू शकता? जर समजा तुमच्या घरामध्ये पूर्वापार पिढीजात चालत आलेले काही पितरांचे टाक असतील, जसे हे देवांचे चांदीचे टाक होते, तसे काही लोकांच्या घरी त्यांचे पिढीजात पितरांचे टाक असतात. ठीक आहे, तर ते पितरांचे टाक तुम्ही चौथ्या पायरीवर जेवढे असतील ते आपण मांडू शकता. ते नवीन घडवायचे नसतात, ते जे पूर्वापार पिढीजात चालत आलेले आहे ते तसेच राहू द्यायचे असतात, त्यांची तशीच पिढीजात पूजा होत असते. ठीक आहे, परंतु ते कुठे मांडायचे आता? चौथ्या पायरीवर. ठीक आहे, ती पितरांची जागा झाली. त्याच्यानंतर शेवटची पायरी जर असेल
5वी पायरी. तर 5व्या पायरीवर आपल्याला काय करायचंय, काय ठेवू शकतो, तर आपल्या घरामध्ये इत्यादी देवांच्या, या आता ज्या मी सांगितल्या ह्या देवांच्या मूर्त्यानंतर आपल्याला काही यंत्र असतात. ठीक आहे, ही यंत्र आपल्याला घरामध्ये आवश्यक असतात. जसं की श्रीयंत्र झालं, ठीक आहे, रुद्र यंत्र म्हणजे महामृत्युंजय यंत्र असतं, किंवा कुबेर यंत्र असतं. तर हे 3 यंत्र ही आवश्यक आहेत आपल्या जीवनात. श्रीयंत्र, महामृत्युंजय यंत्र आणि कुबेर यंत्र. तर ही आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. तर बघा, मी आपल्याला दाखवतो, माझ्याकडे आहेत म्हणून मी आपल्याला दाखवतो. हे सहज आपल्याला कुठल्याही दिंडोरी प्रणित केंद्रावर, आणि हे यंत्र देखील याच्यातही अनेक लोक फसतात. इतरत्र इकडून तिकडून हे घेऊ नका. ही पंचधातूची शुद्ध यंत्र असायला पाहिजे. यांचाही आयव्यय असतो आणि रचना करताना अनेक नियम असतात. तर हे चुकीच्या ठिकाणाहून जर घेतले तर आपण निव्वळ फसणार आहात. तर हे मी घेतलेलं आहे बघा, श्रीयंत्र दिंडोरी प्रणित केंद्रावरून. हे अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि अतिशय सुंदर असं हे यंत्र बनवलेलं आहे. खूप हेवी आहे, खूप जड आहे, पूर्ण भरीव आहे बघा, आणि याच्यावर या ठिकाणी दिंडोरीचा मार्ग देखील असतो. तर हे अतिशय सुंदर असं यंत्र आहे. हे श्रीयंत्र आहे, लक्ष्मीनारायणाचं यंत्र. ठीक आहे, तर असे यंत्र आपल्याला 5व्या पायरीवर ठेवायचे आहेत. तर 5व्या पायरीवर आता श्रीयंत्र आपल्याला प्रथम ठेवायचं आहे दक्षिण दिशेला, म्हणजे स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या हाताला प्रथम 5व्या पायरीवर. हे श्रीयंत्र तुम्ही पिवळ्या किंवा गुलाबी आसनावर ठेवू शकता, किंवा आपल्याला हवं तर बघा या पद्धतीचं हे जहाज जे असते, जहाजीच्या लाकडाचं हे आसन येतं, जे विशेष करून श्रीयंत्रासाठी असतं. हे देखील आपल्याला केंद्रावर, इथं दिंडोरी प्रणित केंद्रावर मिळत असतं. तर या आसनावर आपल्याला श्रीयंत्र मांडायचं आहे, आणि या आसनावर श्रीयंत्रावर लक्षात ठेवायचं, महाविष्णूंना आणि लक्ष्मी मातेला, विशेष करून लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय म्हणजे ही माळा, ही कमळगठ्ठ्याची माळा आहे. ठीक आहे, कमळगठ्ठा म्हणजे हे कमळाचे मणी असतात. तर या कमळगठ्ठ्याची माळ ही अशा पद्धतीने आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची असते. ठीक आहे, आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही, आपली इच्छा असेल तर आपण घेऊ शकता दिंडोरी प्रणित केंद्रावरून. हे आसन जरी नसेल तरी काही हरकत नाही, पिवळ्या किंवा गुलाबी कापडावर तुम्ही श्रीयंत्र मांडू शकता, परंतु मांडायचं आहे 5व्या पायरीवर दक्षिण दिशेला, म्हणजे स्वामींच्या डाव्या हाताला. श्रीयंत्र मांडलं. आता या श्रीयंत्राच्या बाजूला उजवीकडे पुढे काय करायचं, तर आपल्याला एक पांढऱ्या कपड्याचं आसन घ्यायचं आहे, पांढरं आसन, आणि त्या पांढऱ्या आसनावर आपल्याला हे महामृत्युंजय यंत्र जे आहे बघा, ठीक आहे, किंवा याला आपण रुद्रयंत्रही म्हणतो, हे महामृत्युंजय यंत्र आपल्याला पांढऱ्या आसनावर श्रीयंत्राच्या शेजारी आपण मांडू शकतो. ठीक आहे, हे मांडायचं आहे. याच्यात फरक आहे, श्रीयंत्र वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. ठीक आहे, आपण बघू शकता, पुन्हा आपल्याला दाखवतो. तर बघा, हे श्रीयंत्र आहे, ठीक आहे, हे रुद्रयंत्र आहे, महामृत्युंजय यंत्र, आणि याच्यानंतर याच्या शेजारी आपल्याकडे असलेलं तिसरं यंत्र, म्हणजे जे माझ्याकडे आहे म्हणून आपल्याला दाखवतो आहे माहितीसाठी, हे आहे कुबेर यंत्र. हे बघा, हे पण तसंच आहे, भरीव आहे, याच्यावर बघा दिंडोरीचा हॉलमार्क आहे. ठीक आहे, तर हे कुबेर यंत्र, याची बनावट बघा वेगळी आहे. ठीक आहे, तर त्याच्या शेजारी आपण हे कुबेर यंत्र मांडू शकतो. अशा पद्धतीने आपली ही जी यंत्र आहेत घरातली, तर ही आपल्याला 5व्या पायरीवर मांडायची आहे. एक लक्षात घ्यायचे आहे, हे जे यंत्र असतात, तर हे यंत्र म्हणजे काय असतात, तर ही देवतांची आसन असतात. म्हणून या यंत्रांना बऱ्याच लोकांना, आता तुम्हाला हे यंत्र घ्यायला नाही शक्य आहे, तर तुम्ही बरेच लोक फोटो वगैरे घेतात यंत्रांचा. ठीक आहे, काही हरकत नाही, पण एक लक्षात ठेवायचं, हे जे यंत्र आहेत हे देवतांचे आसन असतात. सो यांना कधीही फोटो असो किंवा हे प्रत्यक्ष यंत्र असो, हे कधीही तुम्ही उभे असे मांडायचे नाही आहेत देवघरामध्ये. आसन आहे ते देवतेचं, ते नेहमी जमिनीला समांतरच ठेवायचं आहे. ते यंत्र असो की फोटो असो, ते समांतर जमिनीवरच ठेवायचं आहे, समांतर. ते कधी उभे मांडायचे नाहीत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या देवघराला 5च पायऱ्या असाव्या असं काही नाही आहे. आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला मांडायच्या आहेत, तर 5 पायऱ्यांचं देवघर आपण बनवून घेऊ शकतात. सांगितलेल्या मी 3 साईज सांगितल्यात, त्यापैकी कुठल्याही साईजमध्ये देवघर बनवून घेऊ शकतात. 5 पायऱ्या आपण, आपल्याला सगळं मांडायचं तर आपण ठेवू शकतात, नको आहे तर 3 पायऱ्याही आपण मांडू शकतात. ज्या काही जेवढ्या पायऱ्या असतील आणि जेवढे देव आपण ठेवत असणार यापैकी, तर तेवढ्या आपल्या पायऱ्या आणि तेवढे देव आल्यानंतर स्वामींच्या
उजव्या आणि डाव्या हाताला, म्हणजे सगळ्या पायऱ्या संपल्या, तर आता देवघराच्या खाली बाहेर आपल्याला स्वामींच्या उजवीकडे, म्हणजे स्वामींच्या उजव्या हाताला आपल्या घरातील जी घंटी असते ती ठेवायची आहे. स्वामींच्या डाव्या हाताला शंख ठेवायचा आहे. तोही कसा ठेवायचा आहे? पूर्व पश्चिम ठेवायचा आहे. ठीक आहे, शंख. एवढी गोष्ट आपण ठेवू शकता. आणि हे जे देवांच्या मूर्त्या मी आपल्याला आता या सगळ्याच्यात सांगितल्या, एकतर स्वामींची मूर्ती आणि फोटो, आपल्या कुलदेवीचा कुलदेवतेचा टाक, पित्रांचे टाक वगैरे, आणि त्याच्यानंतर डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णेची मूर्ती आणि महादेवाची पिंड, शिवलिंग इत्यादी देव हे आपल्याला कंपल्सरी आहेत. हे देव, एवढ्या मूर्त्या प्रत्येकाच्या देवघरात असायलाच पाहिजे. यांच्याशिवाय आपलं देवघर हे पूर्ण होत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त इतर देवी देवतांचे अनेक इकडून तिकडून तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या मूर्त्या, फोटो हे देवघरात मांडू नये. देवघरामध्ये दोष तयार होतील, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतील आणि एक प्रकारचा तो वास्तुदोष क्रिएट होतो. तर शास्त्रीयदृष्ट्या आणि आपल्या दिंडोरी प्रणित मार्गानुसार आणि ज्ञानदान या ग्रंथामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आपलं देवघर हे एवढ्या गोष्टी केल्यानंतर एक पूर्ण सुंदर देवघर तयार होतं. तुम्ही देवघरात एवढे बदल करून बघा, तरी तुमच्या जीवनात किती सकारात्मकता येते आणि किती मानसिक शांती लाभते हे तुम्ही चेक करून बघा. खूप मानसिक शांतता, तुम्ही देवघर जर या पद्धतीने बदल केला तर तुम्हाला प्रचंड मानसिक स्थिरता थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर ही होती आपल्या रहस्य सुखी जीवनाची ही जी सिरीज आहे त्यातला पहिला मुद्दा मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केला, तो म्हणजे आपलं देवघर आणि देवारा. ठीक आहे, याच्यावर आपल्याला काही शंका असतील, डाऊट असतील, तर प्रथम मी सांगतो, व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण नीट ऐका आणि त्यानंतरही आपले काही शंका असतील तर आपण कमेंट करून नक्की विचारा. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या इतर नातेवाईकांना, मित्रपरिवाराला, जेणेकरून ही जी आपली कुळाचाराप्रमाणे आलेली माहिती आहे ही आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचावी आणि इतर अनेक आपले लोक देखील सुखी व्हावेत. ह्या हेतूने हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि याच्यानुसार आपल्या देवघरात ज्या चुका असतील त्या नक्की दुरुस्त करून घ्या. ठीक आहे, यानंतर पुढचा व्हिडिओ आपला येणार आहे याच सिरीजमध्ये. त्या व्हिडिओची आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ आल्यानंतर तो देखील नक्की बघायचा आहे आणि इतरांनाही शेअर करायचा आहे. ही पूर्ण सिरीज, आजच्या व्हिडिओप्रमाणेच पूर्ण सिरीज आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. एक कंप्लीट सुखी जीवन जगण्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत ती प्रत्येक गोष्ट दर एका व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे स्वामींची सेवा करत राहा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.